आजच्या काळामध्ये मोबाईल ही प्रत्येक व्यक्तीची गरज झालेली आहे। मोबाईल हे संपर्काचं साधन असलं तरी त्यात माहितीचे अनेक स्रोत आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जण मोबाईलमध्ये तासनतास डोकावताना दिसतात। एका सर्वेक्षणानुसार मोबाईल वापरामध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। भारतीय लोक रोज 4 तास मोबाईलवर घालवत असल्याची धक्कादायक माहितीही या सर्वेक्षणातून उघड झाली आहे। कोणत्या माध्यमावर लोक सर्वाधिक वेळ देत आहेत, कोण प्रसिद्धीच्या शिखरावर आहे आणि त्याच समाज माध्यमांवर त्यांच्या किती महत्त्व आहे आणि किती वेळ नागरिकांकडून भारतीयांकडून घालवला जातोय त्याची टक्केवारी पाहायला गेलं तर किती आहे, कोणत्या समाज माध्यमांवर लोक सर्वाधिक वेळ घालवतायत याचाच आढावा आजच्या या भागात घेणार आहोत। स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे। कोरोना काळामध्ये जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं होतं। जगभरामध्ये लोक किती वेळा मोबाईल वापरतात याबाबत एक धक्कादायक संशोधन अहवाल समोर आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गायक अभिनेता दिलजीत दोसांझ, क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 2024च्या पहिल्या 6 माहीमध्ये भारतातील 10 सर्वात मोठ्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये होते। कॉमस्कोअर सोशल या नावाच्या संस्थेने समाज माध्यम मापन साधन आणि समाज माध्यमावर केलेल्या कृतींवर आधारित एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला। त्यामध्ये उदाहरणार्थ क्रिकेटपटू विराट कोहलीने फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्रामवर जानेवारी दरम्यान 10 कोटींपेक्षा जास्त लाईक्स, शेअर्स, टिप्पण्या किंवा रिपोस्ट केलेले होते आणि जून 2024 मध्ये कॉमस्कोअरचा मध्य वर्षाचा अभ्यास द पॉवर ऑफ द क्रॉस प्लॅटफॉर्म मेजरमेंट बिझनेस स्टँडर्ड सोबत शेअर करण्यात आला। यामध्ये सोशल मीडियावर काय चाललेलं आहे याबद्दल काही मनोरंजक अंतर्दृष्टी काय आहेत त्या संदर्भातलं सर्वेक्षण मांडण्यात आलं। जून 2024 मध्ये ऑनलाईन 524 दशलक्ष भारतीयांपैकी 90% लोकांनी सोशल मीडियाचा वापर केलेला आहे। यात ही बाब विशेष उल्लेखनीय आहे। हे प्रमाण 2020 पासून स्थिर आहे। त्यांनी एकूण 36 अब्ज तास घालवलेले आहे सोशल मीडियावर। 2020च्या तुलनेमध्ये 56%नीही जास्त आहे। 2024च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये ऑनलाईन घालवलेल्या एकूण 218 अब्ज तासांपैकी चौथ्यापेक्षा जास्त 28% सोशल मीडियावर वेळ हा खर्च करण्यात आलेला आहे। आताच्या काळामध्ये पाहायचं गेलं तर मनोरंजन सेकंदावर आलेलं आहे, त्याची टक्केवारी 18% आहे आणि फक्त बातम्या माहिती मिळवली तर 3%पेक्षा कमी बातमी पाहण्यासाठी लोक लक्ष देतात। सर्व शैलींमध्ये एकूणच व्यस्ततेच्या पातळीवर सर्व कृतींपैकी 39% करमणूक शीर्षस्थानी आहे, तर प्रभावशाली 32%नी दुसऱ्या क्रमांकावर सोशल मीडिया आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गायक अभिनेता दिलजीत दोसांझ, क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 2024च्या पहिल्या 6 माहीमध्ये भारतातील 10 सर्वात मोठ्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये होते। आता या प्रभावशाली लोकांच्या समाज माध्यमांवर लोक वेगवेगळी कृती म्हणजेच लाईक करणे, शेअर करणे आणि रिपोस्ट करणे अशा कृती करण्यासाठी किती वेळ घालवतात म्हणजेच एकूण या भाषेमध्ये समाज माध्यमावर याला सोशल मीडिया एंगेजमेंट असं म्हणतात। फॉलोअरपेक्षा एंगेजमेंट किती याला जास्त महत्त्व दिलं जाते। त्यामुळे प्रत्येक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्या सोशल मीडिया हँडलवर किती एंगेजमेंट आहे, त्याचा वेळ मिनिटामध्ये किती आहे पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया हँडलवर 318 मिनिटे लोकांनी घालवलेले आहेत। अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या समाज माध्यमावर 185 मिनिटं लोकांनी समाज माध्यमावर घालवले। त्यानंतर हार्दिक पांड्या क्रिकेटपटू याच्या समाज माध्यमावर 140 मिनिटे लोकांनी घालवली आहेत। क्रिकेटपटू रोहित शर्माच्या समाज माध्यमावर 129 मिनिटं लोकांनी घालवलीत। त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा क्रमांक लागतो, 116 मिनिटे लोकांनी हिच्या समाज माध्यमावर घालवली आहेत। त्यानंतर यूट्यूबर एल्विश यादव 105 मिनिटं लोकांनी एल्विश यादवच्या समाज माध्यमावर घालवली।
अंकित बयानपुरिया 103 मिनिटे लोकांनी अंकितच्या समाज माध्यमावर घालवली आहेत. त्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहलीचा क्रमांक लागतो 100 मिनिटे. मोहम्मद शमी 98 मिनिटे लोकांनी मोहम्मद शमीच्या समाज माध्यमावर घालवली. खासदार राहुल गांधी त्यांचा सर्वात शेवटचा 10वा क्रमांक आहे. 94 मिनिटे लोकांनी राहुल गांधींच्या समाज माध्यमावर सरासरी घालवली आहे. दरम्यान भारतीय लोक किती ऑनलाईन असतात हे आपल्याला ठाऊक असेलच, किंबहुना बहुतांश आपण प्रेक्षक सुद्धा आता हा कार्यक्रम ऑनलाईन मोबाईलवरच बघत असाल. पण भारतीय ऑनलाईन येऊन सर्वाधिक वेळ कुठे घालवतात पाहूयात. समाज माध्यमावर सरासरी 60 तास लोक घालवतात. ऑनलाईन येऊन मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये सरासरी 40 तास लोक घालवतात. अर्थशास्त्राच्या बाबतीत सरासरी 7 तासाचा हा वेळ आहे. तर बातमी आणि माहिती पाहण्यासाठी सरासरी 6 तास लोक घालवतात. व्यापारासाठी सरासरी 5 तास आणि पर्यटनाबाबतीत माहिती पाहण्यासाठी आणि इतर गोष्टी पाहण्यासाठी लोक सरासरी 1 तास ऑनलाईन येतात. त्यानंतर इतर सरासरीसाठी 99 तास घालवतात. दरम्यान समाज माध्यमावर लोक सर्वाधिक वेळ घालवत आहेत असं आपण पाहिलं. आता समाज माध्यमामध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक असे इतर ॲप्लिकेशन असतात. त्यात आता सर्वाधिक वेळ कोणत्या ॲप्लिकेशनवर घालवत आहेत लोक पाहूयात. यूट्यूबवर 462 मिनिटे सर्वाधिक वेळ यूट्यूबवर जातोय. फेसबुकवर 338 मिनिटे, इंस्टाग्रामवर 324 मिनिटे. त्यानंतर सर्वात शेवट एक्स प्लॅटफॉर्म, ज्याचं आधी नाव ट्विटर होतं, त्यावर 119 मिनिटं भारतीयांकडून घालवली जातात. या संदर्भातला तपशील टक्केवारीमध्ये कसा आहे त्या संदर्भातही पाहूयात माहिती. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम, एक्स यावर कशा प्रकारे वेळ घालवला जातोय तो आपण पाहतोय. सर्वाधिक यूट्यूबवर, त्यानंतर फेसबुक, त्यानंतर इंस्टाग्राम, त्यानंतर एक्सवर. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.